Okay, let me share my screen here. बॅकग्राऊंड नॉईस वगैरे येतोय का माझ्याकडून जास्त? स्क्रीन विजिबल आहे का ते चेक करा. ओके, गुड. सो सिम्पली काय बघत होतो आतापर्यंत आपण? आपला VPC चालू आहे. VPC मध्ये आपला काय चालू आहे? नॅट गेटवे चालू आहे, करेक्ट? नॅट गेटवे बद्दल आपण डिस्कस केलं आहे. प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंट करून बघायचं आहे, तर सिम्पली VPC वर जाऊ आपण. काही इश्यूज आलेले आज पण येतात का ते चेक करू आपण. स्क्रीन कोणती विजिबल आहे तुम्हाला? स्क्रीन स्क्रीन 1. ओके, गुड. सो VPC वर आपण काम करतोय. VPC वर नॅट गेटवेची प्रॅक्टिस करणार. तर सर्वात आधी आपल्याला VPC पाहिजे. तर VPC आपण माय VPC ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. दोन सबनेट आपण ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेले आहेत, एक प्रायव्हेट आणि एक पब्लिक. ठीक आहे. देन त्यानंतर राऊट टेबल पण आहे आपल्याकडे, एक माय राऊट टेबल VPC साठी आपण न्यू क्रिएट केलेला. देन त्यानंतर इंटरनेट गेटवे कनेक्टेड आहे VPC ला. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, तर नॅट गेटवेची प्रॅक्टिस करायची आहे. नॅट गेटवेसाठी आपल्याकडे डायग्राम ऑलरेडी अवेलेबल आहे, कशा पद्धतीने असेल पब्लिक सबनेटमध्ये नॅट गेटवे. तर हे सगळे इम्प्लिमेंटेशन आपण करून बघू. बाकीचे एक्स्ट्रा टॅब्स जे आहे माझ्याकडे त्या डिलीट करतोय मी. ओके, सो इकडे नॅट गेटवेवर येणार. नॅट गेटवेसाठी सर्वात आधी आपल्याला काय पाहिजे? दोन इन्स्टन्सेस पाहिजे. तर दोन इन्स्टन्सेस आपण दोन सबनेटमध्ये क्रिएट करून घेऊ. ठीक आहे. सो EC2 वर चला. EC2 वर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर दोन इन्स्टन्सेस क्रिएट करायचे आहे. काय होत आहे एवढा टाइम? थोडं स्लो काम करायला लागलंय हे, तर जस्ट कीप पेशन्स. ओके, EC2 इन्स्टन्स. या इन्स्टन्सची गरज नाही आहे, याला आपण स्टॉप करून ठेवू. न्यू इन्स्टन्सेस आपल्याला दोन क्रिएट करायचे आहे. लॉन्च इन्स्टन्स. ओके, सो एक पब्लिक सबनेट मध्ये असायला पाहिजे आणि एक इन्स्टन्स कुठे असायला पाहिजे? प्रायव्हेट सबनेट मध्ये. तर ते आपल्याला इथे करायचं आहे. सो याला आपण नाव देऊ पब्लिक.
VM असं काहीतरी नाव देऊ. ठीक आहे. पब्लिक VM यूज उबंतू. जे रेग्युलर प्रोसेस आहे आतापर्यंत आपण EC2 इन्स्टन्स क्रिएट करायची ती आपण इथे फॉलो करतोय. सो मी थोडासा फास्ट करायची कोशिश करतो. Okay, so simply my key pair existing security group, my SG, then it's okay. इंटरनेट गेटवे वगैरे ऑलरेडी बनलेला आहे आपला, तर यामध्ये आपली वन मोर थिंग इथे आपला एडिट माय VPC मध्ये पाहिजे. सबनेट हा एक आपण क्रिएट करू पब्लिक मध्ये. इंटरनेट गेटवे याचं नाव काय दिलंय पब्लिक VM. सो पब्लिक मध्ये ठेवणार आपण याला. सिक्युरिटी ग्रुप कॉमन ओके. तर यामध्ये सिक्युरिटी ग्रुप दिस वन. बाकी आपल्याला एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे काही. सो कम टू हिअर अँड ट्राय टू पेस्ट आवर Apache 2 कंटेंट. होऊन जाईल वर्क. ठीक आहे. हा झाला पब्लिक मध्ये. व्ह्यू ऑल इन्स्टन्सेस. आणखी एक करायचं आपल्याला इन्स्टॉल लॉन्च. तो असेल आपला प्रायव्हेट इन्स्टन्स, जो की प्रायव्हेट सबनेट मध्ये असेल. प्रायव्हेट VM ओके. सो सिंपल फाईन. देन दिस की पेअर ID अंडरस्कोर RSA. नेटवर्क राहणार आपलं माय VPC. देन देन त्यानंतर प्रायव्हेट सबनेट पाहिजे, डिसेबल आहे, पब्लिक IP असाइन होणार नाही. सिलेक्ट एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप माय VPC. आणि यामध्ये काहीही टाका, तो इन्स्टॉलेशन होणार नाही. सो लेट्स जस्ट लॉन्च इट. देन हे दोन इन्स्टन्सेस क्रिएट झाल्यानंतर आपण येतोय राऊट टेबल मध्ये. यामध्ये आपण थोडं चेंजेस करू. हा राऊट टेबल तर आहेच आहे. आपण दोन राऊट टेबल परत क्रिएट करू. एक पब्लिक म्हणून ठेवू, पब्लिक राऊट. VPC राहील माय VPC. क्रिएट. आता काय करायचं आपल्याला, तर या पब्लिक राऊट मध्ये आपला पब्लिक इन्स्टन्स इंटरनेट गेटवे लावावा लागेल. पब्लिक इन्स्टन्स कुठे जायला पाहिजे, एक राऊट क्रिएट करणार, ऍड राऊट. ओके. सो एनिवेअर. आणि याला देणार इंटरनेट गेटवे. पब्लिक राऊटला इंटरनेट गेटवे देतोय आपण, ते लक्षात द्या. थोडं लक्ष द्या आज आपल्या नॅट गेटवेच्या प्रॅक्टिस साठी. तो सेव्ह चेंजेस. ठीक आहे. इंटरनेट गेटवे आपण दिलेला आहे. देन त्यानंतर असोसिएशन मध्ये जाणार. असोसिएशन मध्ये हा इंटरनेट गेटवेचा यूज करून कोण इंटरनेट पर्यंत जाऊ शकतो, तर पब्लिक सबनेट. एडिट पब्लिक सबनेट, ऍड पब्लिक सबनेट हिअर.
सेव्ह असोसिएशन. तर हे झालंय पूर्ण पब्लिक वर्क. आपलं पब्लिक राऊट टेबल एक क्रिएट झालाय, पब्लिक सबनेट इथे ऍड केलेला आहे आणि IGW आपण याला अटॅच केलेला आहे. क्लिअर? ओके. नेक्स्ट अगेन एक राऊट क्रिएट करू आपण, जो की प्रायव्हेट साठी राहणार. प्रायव्हेट राऊट. नेक्स्ट VPC, माय VPC मध्ये देणार क्रिएट राऊट टेबल. आता यामध्ये आपल्याला इंटरनेट गेटवे ऍड करायची गरज पडणार नाही, कारण या प्रायव्हेट वरून आपल्याला इथे फक्त प्रायव्हेट असोसिएशन करायचं आहे, काय सबनेट. सो इथे आपण याला देऊ फक्त आणि फक्त प्रायव्हेट सबनेट सेव्ह असोसिएशन. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर दोन इन्स्टन्सेस आपले ऑलरेडी क्रिएटेड आहेत, प्रायव्हेट आणि पब्लिक सबनेट मध्ये. आता आपल्याला काम काय करायचंय, तर आपलं सिंपल नॅट गेटवे क्रिएट करायचंय. नॅट गेटवे. तर नॅट गेटवे आपण नंतर न क्रिएट करू, सर्वात आधी आपण आपल्या इन्स्टन्सेसचे ऍक्सेस घेऊ. ठीक आहे. पब्लिक डायरेक्ट कनेक्ट थ्रू तुम्ही कनेक्ट करू शकता, बट येस वी आर युझिंग अवर ओन की पेअर, सो सिम्पली मी माझ्या सिस्टम मधून पण त्याला ऍक्सेस करू शकतो. तर ती की पेअर जिथे आहे तिथे जायचं आहे आपल्याला. Amazon AWS वर्कस्पेस प्रॅक्टिस, राईट क्लिक, गिट बॅश एक आहे माझ्याकडे SSH एजंट, त्याचा मी यूज करतोय. ओके. सो ओपन इन double now SSH hyphen I ID underscore RSA and then Ubuntu @ Ubuntu ची स्पेलिंग बरोबर आहे then IP address IP address. हे मगांचा कॉपी झाला. IP ॲड्रेस आपला कॉपी नाही आहे, तो कॉपी करून घेऊ. Ubuntu @ IP ॲड्रेस पब्लिकचा. माझ्या माझ्या वर्कस्पेसच्या साईडला थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, जर तुम्हाला जास्त नॉईस येतोय का? नाही सर. ओके, देन इट्स फाईन. येस, पब्लिक IP पब्लिक इन्स्टन्सचा कॉपी केला आहे. आपल्या मशीनकडे इकडे ऍक्सेस घेणार त्याला. एंटर. येस. ओके, सो ऍक्सेस मिळाला. sudo -i ने आपण रूटला जाऊ. ठीक आहे. आता इथून आपल्याला ऍक्सेस करायचंय काय, तर प्रायव्हेट मशीन. क्लिअर? प्रायव्हेट मशीन आपण पब्लिकली ऍक्सेस करू शकत नाही, याला पब्लिक IP आहे नाही. SSH आपण बाहेरून कुठूनही घेऊ शकणार नाही आहोत. तर याला ऍक्सेस करण्यासाठी आपण काय केलं होतं, आपण आपल्या डायग्राम कडे बघा. सेल्स आणि मार्केटिंग हे दोन्हीही एकाच VPC मध्ये असल्यामुळे हे दोघेही एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतात. याला इंटरनेटची गरज लागणार नाही. बट कंडिशन अशी आहे की यामध्ये जर प्रायव्हेटचा ऍक्सेस घ्यायचा असेल युजिंग पब्लिक, तर हा जो यूज करतो आपण इन्स्टन्स, याला म्हटल्या जाते बॅस्टियन होस्ट. याला काय म्हटलं जाते? बॅस्टियन होस्ट. जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज बॅस्टियन होस्ट और व्हॉट इज प्रॉक्सी सर्व्हर वगैरे, तर यू कॅन सिम्पली से द virtual machine we are using to connect with private, that is nothing but a बॅस्टियन होस्ट. आता हा प्रायव्हेट असल्यामुळे हा कुठूनही ऍक्सेस करता येत नाहीये, तर याला कनेक्ट करण्यासाठी जे मशीन यूज होणार त्याला बॅस्टियन होस्ट म्हटलं जातात. ठीक आहे.
कळलं का? हो सर. ओके, सो सिम्पली आपल्याला सेम प्रोटोकॉल यूज करायचा आहे SSH कशासाठी कनेक्ट करण्यासाठी. आपण SCP कमांड बद्दल अवेअर आहोत तेवढे, तर SCP कमांड यूज करावी लागेल. कशासाठी तर आपली ID_RSA जी प्रायव्हेट की आहे आपल्याकडे, इथे जी दिलेली आहे ही कोणती की आहे, ही पब्लिक की आहे. ओके, आणि देन याला कनेक्ट करण्यासाठी लागणारी प्रायव्हेट की आपल्या लॅपटॉप मध्ये अवेलेबल आहे. तर ती प्रायव्हेट की आपण काय करणार, इथे पेस्ट करणार. तर सिम्पली इथे अगेन मी काय करणार, SSH एजंट ओपन करतोय सेपरेट. आय होप आज SCP कमांड आपली वर्क करेल. लेट्स सी. ओके, सो SCP कमांड जे आपण एक्झिक्यूट करून बघत होतो ती कमांड इथे एक्झिक्यूट करायची आहे. IP ॲड्रेस थोडा चेंज होईल. आजचा IP ॲड्रेस यूज करावा लागेल आपल्याला. मशीनचा IP ॲड्रेस पब्लिक, this one, copy. I'm trying to paste here. Paste it. Let me try. येस, यू कॅन सी. काल पण आपलं वर्क झालेलं होतं, बट इथे काय होतं, काल आपण थोडे कन्फ्यूज झालेलो. तर येस, यू कॅन सी नाव SCP आपली आज कमांड प्रॉपरली एक्झिक्यूट करतीये 100%. त्याने काय केलंय आपला या पब्लिक इन्स्टन्स मध्ये, मी एक काम करतो, याला तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग साठी नाव चेंज करतो. होस्ट नेम CTL set hyphen host name public VM. ओके, और यू कॅन से बॅस्टियन होस्ट, और जे तुम्हाला नाव द्यायचं असेल ते, जस्ट फॉर आयडेंटिफिकेशन. बॅश लिहितो इथे. पब्लिक VM आहे ही आपली. आणि आपल्याकडे ID_RSA आपण कुठे कॉपी केलंय SCP कमांडने, SCP कमांडने कुठे कॉपी केलाय तर इथून आपल्या रूट मधून नाही आहे, ते रूट मध्ये नाही आहे, ती कुठे आहे, बाहेर आहे. ओके, इथून एक्झिट नाही व्हायला पाहिजे. बॅश, हा. सो सिम्पली मला काय करावं लागेल, रूट युजर मध्ये न जाता कुठे आहे आपली कमांड, लेट मी चेक. एक्झिट, एक्झिट, हा. रूट मधून बाहेर निघालोय. बॅश. ओके, गुड. सो नाव उबंतू यामध्ये आपल्याला ID_RSA मिळेल. इथून आपण आता एक्सेस करू शकतो कुठला, प्रायव्हेट इन्स्टन्स. तो SSH-i ID_RSA नाव उबंतू @ परमिशनचा काही इश्यू येईल तर तो चेक करून घेऊ आपण. रिक्वायरमेंट काय आता आपल्याकडे, प्रायव्हेट. प्रायव्हेटचा काय लागेल, पब्लिक IP तर आहे नाही. पब्लिक IP असला तर आपण डायरेक्ट SSH घेतला असता. बट येस, वी आर युजिंग पब्लिक इन्स्टन्स टू कनेक्ट विथ प्रायव्हेट. हिअर वी कॅन सी private IP, copy this, paste it here. Now you can, ओबंतू स्पेलिंग मिस्टेक आहे सर. okay, NTU, enter. येस, प्रायव्हेट की फाईलचा परमिशन इश्यू आहे, तर याला परमिशन द्या. chmod, सॉरी, chmod 400 दिलं तरी चालेल. ID_RSA फक्त राईटची, फक्त रीडची परमिशन असेल याला. नेक्स्ट. नाव यू कॅन ट्राय. येस, हिअर वी आर एबल टू कनेक्ट विथ आवर प्रायव्हेट मशीन. जोपर्यंत तुम्ही हे काम करणार नाही तोपर्यंत प्रायव्हेट मशीनचा ऍक्सेस तुम्ही घेऊ शकणार नाही. तर हे लक्षात ठेवायचं.
पब्लिक इन्स्टन्सचा यूज केलाय कनेक्ट करण्यासाठी कुणाला प्रायव्हेट इन्स्टन्सला आणि त्या इन्स्टन्सला म्हटलं जाते बॅस्टियन होस्ट. जेव्हा पण तुम्ही असं काम करता त्याला म्हटलं जाते बॅस्टियन होस्ट. बॅस्टियनची स्पेल काय असेल? BASTION. ठीक आहे. सो सिम्पली आता याला आपण चेंज करू नाव. sudo hostname ctl set-hostname. मी हे सिम्पली अंडरस्टँडिंग साठी करतोय, तुम्हाला करायची गरज नाहीये. जर आयपी ऍड्रेसेस वरून तुम्ही जर आयडेंटिफाय करू शकत असाल तर इट्स ओके. प्रायव्हेट VM गुड PSH bash. बट आता कन्सिडर करा हा काहीतरी इन्स्टॉल करायचं काम करतोय, sudo apt-get अपडेट जरी करायचं काम करतोय तरी हा अपडेट करू शकणार नाही, कारण याला कनेक्टिव्हिटी मिळेल का? नाही मिळणार. कनेक्टिव्हिटी मिळणार नाही तर तो काम करणार नाही, काहीही इन्स्टॉलेशन करू शकणार नाही. आता याने आपली रिक्वायरमेंट अशी आहे की काय करायला पाहिजे? इंटरनेटवर जायला पाहिजे. एकतर तुम्ही इन्स्टॉलेशन करून बघू शकता सिम्पली, नाहीतर पिंग कमांड सुद्धा ट्राय करू शकता. इथे 8.8.8.8 हा एक DNS असतो ज्याला आपण पिंग करून बघू शकतो. जातोय का पिंग रिक्वेस्ट? नाही जात आहे. ठीक आहे. सो सिम्पली आता आपल्याला यूज करायचा आहे नॅट गेटवे. सो नॅट गेटवे वर येणार आपण इकडे. नॅट गेटवे, सॉरी इकडे. दिस वन इज द नॅट गेटवे. क्रिएट माय नॅट गेटवे असं नाव देतोय. ठीक आहे. क्लिअर. नेक्स्ट आणखी काय करायचं आहे? VPC आपला राहणार माय VPC पब्लिक आहे. कनेक्टिव्हिटी ऑटोमॅटिक असायला पाहिजे. इलास्टिक IP एक अलॉट करेल तो स्वतःला. देन त्यानंतर क्रिएट नॅट गेटवे. ओके. देन इथे आता इथे आपल्याला काय दिसतंय? असोसिएटिंग. ओके, हा दोन का करतोय? IP ऍड्रेसेस दोन अलॉट करतोय. ओके, दोन अवेलेबिलिटी झोन. लेट्स सी काही अपडेट असेल. नेक्स्ट इथे ऍक्शन्स मध्ये जाणार. सेटिंग कुठे गेला? सबनेटचं ऑप्शन यायचं नाही इथे. मॅनेज टॅग, व्ह्यू डिटेल. सबनेट असोसिएट करायचं असतं आपल्याला. इथे पब्लिक मध्येच हा यूज होतो. सर राईट साईडला आहे ना सेटिंगचे ऑप्शन. कुठे राईट साईडला सेटिंग ऑप्शन? नॅट नॅट गेटवेच्या खालती बघा. दिस वन? हा हा नाही हे अरे नाहीये. हे ते दिसतोच आहे. हे नसतं. जस्ट लेट मी चेक सम थिंग्स. नॅट गेटवे सेटिंग असायला पाहिजे होती इकडे. ओके, सो इलास्टिक IP वर जाऊन चेक करू शकतो आपण एकदा. इलास्टिक IPs जर आलेला असेल तर बघा, दोन IP ऍड्रेसेस अवेलेबल झालेले दिसेल इथे. एडिट वर पण क्लिक नाही होत आहे.
सेटिंग वाला ऑप्शन कुठे आहे? मॅनेज टॅग, एडिट आयपी असोसिएशन, मॉनिटरिंग. ठीक आहे, इलास्टिक आयपी ला चेक करू. पब्लिक आयपी allocation, okay. Action instances NAT gateway ला दिलाय आपण ऑलरेडी. ठीक आहे, यामध्ये काय करायची गरज नाही एक्स्ट्रा. लेट्स सी. ते ऑप्शन्स दिसत नाहीये असोसिएट करायसाठी. सो नो वरीज, आपण एका राऊट टेबल मध्ये जाऊ. जो आपला प्रायव्हेट वाला आपण राऊट टेबल क्रिएट केलाय, त्या प्रायव्हेट राऊट टेबलला आपण काय करणार, पब्लिक राऊट टेबलला तर IGW दिलेला आहे, बट प्रायव्हेट राऊट टेबलला आपण काय कनेक्टिव्हिटी देणार, सिम्पली प्रायव्हेट नॅट गेटवेची. ठीक आहे, सो याला ऍक्सेस करणार, एडिट राऊट मध्ये जाणार आणि याला आपण एक रूल देणार, एनिवेअर मध्ये नॅट गेटवे वाला. प्रायव्हेट राऊट टेबल कुणाला कनेक्टेड आहे, प्रायव्हेट इन्स्टन्सला कनेक्टेड. प्रायव्हेट इन्स्टन्स याच्यातच कनेक्टेड आहे. सो सिंपल दिस नॅट गेटवे अँड सेव्ह द चेंजेस. ओके, नाव असोसिएशन मध्ये बघा तुम्ही प्रायव्हेट सबनेटच दिलेला आहे आणि राऊट मध्ये आता हा कुठे कनेक्ट होणार, नॅट गेटवे थ्रू कनेक्ट होणार. कळतंय एवढं? कळलं का गाईज? हो सर. ओके, लेट मी ट्राय काहीतरी. येस, नाव वी आर एबल टू कनेक्ट विथ इंटरनेट फ्रॉम अवर प्रायव्हेट व्हर्च्युअल मशीन. जे की आधी होत होतं का? आधी बघा आपण पिंग करून बघितलेलं आहे, बट ते वर्क नव्हतं करत. बट जेव्हा आपण नॅट गेटवे इम्प्लिमेंट केला आहे प्रायव्हेट सबनेटसाठी, हा इथे एक तुम्हाला थोडंसं मेक शुअर करावं लागेल की तुम्ही काय करताय, एक सेपरेट राऊट टेबल क्रिएट करताय, प्रायव्हेट राऊट टेबल. या प्रायव्हेट राऊट टेबल मध्ये नॅट गेटवेची एंट्री देताय आणि सबनेट काय देताय तुम्ही इथे असोसिएशन मध्ये, फक्त प्रायव्हेट सबनेट देताय. ओके, प्रायव्हेट सबनेट. तर प्रायव्हेट सबनेट, नॅट गेटवे आणि एक प्रायव्हेट राऊट टेबल तुम्ही त्याच्यासाठी क्रिएट केलेला आहे. आणि ह्या सबनेट मध्ये तुमचा एक इन्स्टन्स आहे जो की आता कनेक्ट होतोय इंटरनेट सोबत, जो की आतापर्यंत आपण कनेक्ट करू शकत नव्हतो. कळलं? अंडरस्टूड गाईज? तर हा असेल तुमचा नॅट गेटवेचा प्रॅक्टिकल. सिंपल काय केलंय आपण, आपल्या डायग्राम कडे लक्ष घ्या. आपण डिफॉल्ट मध्ये तर इंटरनेट सोबत कनेक्ट नाही करू शकत. याला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला या बॅस्टियन होस्टची गरज आहे. ऍक्सेस करून बघितलंय, देन त्यानंतर आपण नॅट गेटवे इम्प्लिमेंट केलाय. नॅट गेटवे मधून आपण एक न्यू राऊट टेबल क्रिएट केलाय आणि ह्या राऊट टेबल थ्रू आता तो कनेक्ट करतोय कुठे, इंटरनेट सोबत. क्लिअर झालं का हे कन्सेप्ट? ह्या डायग्राम मध्ये जे आहे त्याच पद्धतीने आपण वर्क करून बघितलेलं आहे. गाईज, अंडरस्टूड आहे की काही आणखी समजून सांगायचं आहे वेगळं? सांगा, परत सांगू का? बोला गाईज, सर्वांना अंडरस्टूड आहे? रिस्पॉन्स? सर परत एक्सप्लेन करेल. ओके, काय काय केलंय आपण इथे बघू. VPC आहे ऑलरेडी आपल्याकडे. VPC माय VPC एक क्रिएट करायचं आहे. देन सबनेट आपण क्रिएट केलंय कोणते कोणते, तर प्रायव्हेट अँड पब्लिक. पब्लिक सबनेट मध्ये आपण एक इन्स्टन्स क्रिएट केलाय, कोणता, पब्लिक सबनेट. ठीक आहे, देन त्यानंतर आपल्याकडे एक प्रायव्हेट सबनेट आहे, तर या प्रायव्हेट सबनेट मध्ये आपण एक इन्स्टन्स क्रिएट केलाय, कोणता, प्रायव्हेट व्हर्च्युअल मशीन्स. क्लिअर? नेक्स्ट आपण दोन राऊट टेबल क्रिएट केलेले आहेत.
राऊट टेबल क्रिएट केले. हा राऊट टेबल तर सोडून द्या. हा राऊट टेबल मध्ये आपण IGW हे कम्प्लीट नेटवर्क कनेक्टिव्हिटी साठी केलेलं आहे. बट फॉर टेस्टिंग पर्पज, फॉर अवर नॅट गेटवे टेस्टिंग पर्पज, आपण दोन राऊट टेबल इथे क्रिएट करतोय. एक पब्लिक राऊट टेबल आणि एक प्रायव्हेट राऊट टेबल. तर हा पब्लिक राऊट टेबल काय करेल, पब्लिक इन्स्टन्सला इंटरनेटवर घेऊन जाणार. तर या पब्लिक राऊट टेबल मध्ये आपण काय केलंय बघा, राऊट मध्ये खाली पब्लिक राऊटला आपण IGW ची कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. सी टार्गेट IGW. IGW आहे म्हणजेच काय असणार, हा इंटरनेट सोबत कनेक्टेड असणार. नेक्स्ट सबनेट कोणता असेल इथे, तर पब्लिक सबनेट असेल. क्लिअर झालं हे. तर सेम टाईप आपण काय केलं आहे आता, प्रायव्हेट राऊट टेबल क्रिएट केलेला आहे, ज्यामध्ये आपण काय कनेक्टिव्हिटी देणार, तर नॅट गेटवेची कनेक्टिव्हिटी देणार. नॅट गेटवेची कनेक्टिव्हिटी दिली आहे राऊट मध्ये बघा, ही आहे नॅट गेटवेची कनेक्टिव्हिटी. एडिट राऊट करायचं आणि तिथे नॅट गेटवे सिलेक्ट करायचं. नेक्स्ट सबनेट असोसिएशन मध्ये इथे आपल्याला प्रायव्हेट सबनेट द्यायचा आहे. कळलं. आणि हा जो राऊट टेबल आहे, हा राऊट टेबलला जेव्हा आपण नॅट गेटवेची कनेक्टिव्हिटी दिली आणि सबनेट आपण प्रायव्हेट वाला दिलंय, तर यस, या सबनेट मध्ये असणारा जो इन्स्टन्स आहे प्रायव्हेट इन्स्टन्स, हा प्रायव्हेट इन्स्टन्स आता इंटरनेट सोबत कनेक्ट करू शकतो. आणि यासाठी आता काय केलंय, सर्वात आधी प्रायव्हेट व्हर्च्युअल मशीनचा ऍक्सेस घ्यावा लागेल. तर ऍक्सेस कुठून मिळणार, या पब्लिक व्हर्च्युअल मशीन वरून प्रायव्हेट साठी ऍक्सेस घ्यावा लागेल. तर येस, पब्लिक इन्स्टन्सला आधी कनेक्ट करायचं. काय केलं आपण, एक्झिट, इथून एक्झिट, आपण आलोय आपल्या पब्लिक व्हर्च्युअल मशीन मध्ये. ही पब्लिक व्हर्च्युअल मशीन आहे, याचा ऍक्सेस आपण घेतला SSH थ्रू. आपल्याकडे ऑलरेडी कीबेअर अवेलेबल आहे. तो ऍक्सेस घेतल्यानंतर सिम्पली आपण प्रायव्हेट मशीनचा ऍक्सेस घेण्यासाठी काय केलं होतं, SCP कमांड यूज केली होती. सो SCP कमांड कुठून रन केली आहे, आपण आपल्या लॅपटॉप मधनं केली आहे. हिअर इज दी SCP कमांड, जिथे ID_RSA आहे. दिस फर्स्ट इज नथिंग बट टू कनेक्ट विथ दिस पब्लिक मशीन. ID_RSA ही कशाची आहे, की प्रायव्हेट की पब्लिक मशीनला कनेक्ट करण्यासाठी. तर पब्लिक मशीनला कनेक्ट होत आहे सर्वात आधी. नेक्स्ट जी फाईल आपल्याला कॉपी करायची आहे, आता माझं नाव सेम सेम आहे म्हणून इथे तुम्हाला ते सेम दिसेल, बट तुमचं नाव जर इथे फाईलचं नाव वेगळं असेल तर तुम्ही वेगळं नाव द्या. जी फाईल तुम्हाला कॉपी करायची आहे ती तुम्ही कॉपी करू शकता. आता याचंच एक्झाम्पल असं द्यायचं असलं तर मी सिम्पली ह्या SCP कमांड साठी इथे ID_RSA न करता दुसरी कुठली फाईल आहे का माझ्याकडे या डॉक्युमेंट मध्ये, मी बघतो या डायरेक्टरी मध्ये. लेट्स कन्सिडर दिस फाईल, एखादी क्लाउड फॉर्मेशन. ठीक आहे, क्लाउड फॉर्मेशन वाली फाईल घेऊ आपण. ती मला कुठे पाठवायची, या पब्लिक इन्स्टन्स मध्ये पाठवायची आहे. तर मला फक्त सिम्पली नाव कॉपी करायचं आहे. नाही केलं तरी इथे येऊन जाईल ऑटोमॅटिक. क्लाउड फॉर्मेशन मी कॉपी करतो. ठीक आहे, पेस्ट. येस, क्लाउड फॉर्मेशन डॉट TXT नाव आहे ना त्याचं, .txt. ओके, तर ही फाईल आता मला कॉपी करायची या लोकेशनला. त्याचं नाव मी सेम ठेवायचं आहे नाव, तर मी फक्त उबंतू देतोय आणि याला एंटर करतोय. तर ID_RSA ने तो कनेक्ट करणार आणि क्लाउड फॉर्मेशन डॉट TXT ही फाईल कॉपी करणार कुठे, या लोकेशनला. असं काम करतं हे. कळलं का कसं काम करणार आहे. तर SCP कमांड आता इथे काम करेल. टाइम घेतोय थोडा, का घेतोय विल सी. फाईलचं नाव व्यवस्थित लिहिलंय ना आपण, .txt. ओके, सो वेट, टाइम घेतोय तो थोडा. हा, ही कमांड एक्झिक्यूट होणार आणि देन त्यानंतर काय होईल. अच्छा, पोर्ट कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम आलाय. सर IP ॲड्रेस आहा, IP ॲड्रेस बरोबर आहे का, नाही. ओके, सो IP ॲड्रेस आपला रॉंग आपण इथे यूज केलाय.
त्यामुळे प्रॉब्लेम आला 176.223.97 हा अपडेटेड आहे. सो ट्राय विथ दिस. येस, यू कॅन सी एससीपी कमांड कशी काम करते ते समजलं. हो सर. हा, तर ही क्लाउड फॉर्मेशन डॉट टी ही फाईल आता कुठे आली असणार आहे? माझ्या लिनक्स मशीन मध्ये. ls करून इथे चेक करा, ही दिसतीये तुम्हाला क्लाउड फॉर्मेशन डॉट टी फाईल. येस, तर एससीपी कमांडचा यूज केस हा आहे. त्यासाठी id अंडरस्कोर RSA आपण इकडे कॉपी केली आहे आणि ही आता प्रायव्हेट की यूज करावी लागेल आपल्याला टू कनेक्ट विथ अवर प्रायव्हेट मशीन. ते पॉसिबल होत आहे कारण याची पब्लिक की आपण सेम दिलेली आहे. आणि देन आपण कमांड एक्झिक्यूट केली इथे कुठली? ssh id अंडरस्कोर RSA उबंतू आणि प्रायव्हेट IP ऍड्रेस ऑफ आवर प्रायव्हेट मशीन. ओके, 236 here 236 प्रायव्हेट मशीनला आपण कनेक्ट करतोय. हिअर प्रायव्हेट मशीन पिंग करायची कोशिश करतोय 8.8.8.8. आता हा ऍक्सेस होतोय ICMP प्रोटोकॉल थ्रू. जर तुमचं हे काम नाही केलं तर तुम्हाला काय करावं लागेल? ICMP प्रोटोकॉल सिक्युरिटी ग्रुपमध्ये अलाउ करावं लागेल, तेव्हा ते काम होईल. ठीक आहे, आता तर इथे काम करताय नो डाऊट, बट इफ इन केस युअर कंडिशन हे पिंग जर रिस्पॉन्स येत नाहीये तर तुम्ही काय करायचं? सिक्युरिटी ग्रुपमध्ये जायचं, सिक्युरिटी ग्रुपमध्ये ICMP प्रोटोकॉल इनेबल करायचा. जसं आपण HTTP करतो, HTTPS करतो, तसंच इथे ICMP म्हणून एक प्रोटोकॉल असतो, तो अवेलेबल करायचा. जर होत नाहीये तर ट्राय करायचं किंवा आधीच करून ठेवून द्यायचं, काय प्रॉब्लेम नाही. सो आपला कुठला VPC होता? माय VPC मधला हा माय VPC. इनबाउंड मध्ये जायचं, इनबाउंड मध्ये चेक करायचं, ऍड रूल मध्ये ICMP प्रोटोकॉल दिसेल, ऑल ICMP प्रोटोकॉल याला ऍक्सेस करायचं, एनिवेअर मध्ये ठेवायचं आणि देन सेव्ह रूल करायचं. जर पिंग रिस्पॉन्स येत नाहीये तुम्हाला तर नॅट गेटवे इम्प्लिमेंट करून सुद्धा एकदा तरी ट्राय करायचं. कुठे येणार, कुठे नाही येणार, कळलं? आता जर तुम्ही नॅट गेटवे डिलीट करून बघताय, जर तुम्ही नॅट गेटवे डिलीट केला किंवा हा राऊट टेबलच डायरेक्ट डिलीट केला तर काय होईल? तर काय होणार? तुमचा प्रायव्हेट, आणि हे याच्यासाठीच केलं जाते टेम्पररी पर्पज साठी. वेअर इट इज नॅट गेटवे हिअर. कनेक्टिव्हिटी पब्लिक अवेलेबल माय नॅट गेटवे आपण यूज करतोय. एडिट डिलीट होईल, डिलीट एंटर. सो नॅट गेटवे डिलीटिंग मोड मध्ये आलाय आता. हा डिलीट होऊ द्यायची वाट पाहावी लागेल थोडीशी. डिलीटिंग मध्ये आहे, डिलीटेड नाही आहे, बट यू कॅन ट्राय पिंग फ्रॉम युअर प्रायव्हेट. आता तो काम करणार नाही. सो दिस इज नथिंग बट युअर नॅट गेटवे. अंडरस्टूड गाईज? Yes, sir. ओके, गुड. सो इथे आता तुम्हाला काही रिस्पॉन्स मिळणार नाहीये. या पद्धतीने तुम्हाला नॅट गेटवेची प्रॅक्टिस करायची आहे. क्लिअर? नेक्स्ट, हे एवढं कन्सेप्ट समजला असेल तर आपण पेअरिंग वर जाऊ आपण समोर. सांगा मला इथपर्यंत समजलाय का नॅट गेटवे? हो सर. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे? पेअरिंग कन्सेप्ट बघायचं आहे. पेअरिंग कन्सेप्टचं कनेक्टिव्हिटी बघायची आहे. तर पेअरिंग कन्सेप्ट कसा काम करेल? तर आपण ऑलरेडी डायग्रामॅटिक केली, आपण त्याला बघितलेलं आहे की काय करणार. एक VPC अंकिता VPC रिजन ईस्ट 1 मध्ये, दुसरा VPC रिया VPC रिजन वेस्ट 1 मध्ये. दोन VPC क्रिएट करणार, दोघांसाठी त्यांचे सेपरेट सेपरेट राऊट टेबल असणार
आणि यामध्ये काय होईल, कम्युनिकेशन कसं होईल या VPC टू या VPC मध्ये? तर सिंपल कन्सेप्ट आहे. आपल्याकडे जोपर्यंत आपल्या फ्रेंडचा नंबर नसणार तोपर्यंत आपण कम्युनिकेट करू शकणार का? नाही. तर येस, आपला जो नेटवर्क आहे VPC1 चा नेटवर्क, या रिया VPC मध्ये काय करावं लागेल, या राऊट टेबल मध्ये ऍड करावं लागेल आणि कनेक्टिव्हिटी द्यायची आहे पिअरिंग कनेक्टिव्हिटी. अंडरस्टूड? सो लेट्स डू धिस टू. तुम्हाला ही डायग्राम समजलेली आहे असं मी कन्सिडर करू का? मला रिस्पॉन्स देत चला. हो हा, सर. मी तुमचे थम्सअप बघत नाहीये तर त्यामुळे मला अनम्यूट करून रिस्पॉन्स द्या. रिया, पूजा, रोहिणी, वैष्णवी, निखिल, कार्तिक, पवन. ठीक आहे. सो पिअरिंग कनेक्शन साठी आपल्याकडे दोन VPC पाहिजे. सो एक VPC आपण ऑलरेडी क्रिएट केला आहे कुठे? या रिजन मध्ये, नॉर्थ कॅलिफोर्निया मध्ये. तर दुसरा VPC आपण क्रिएट करू दुसऱ्या VPC मध्ये, दुसऱ्या रिजन मध्ये. और यू कॅन ट्राय दिस इन हिअर ऑल्सो. दोन VPC क्रिएट इथे पण करू शकता, इथे पण तुम्ही पेअरिंग कनेक्शन लावू शकता. बट लेट्स डू इट इन अदर रिजन. मी तुम्हाला अदर रिजन मध्ये सांगतो. लेट्स ट्राय विथ मुंबई. मला एक मिनिट द्या. ओके. सो दुसऱ्या रिजन मध्ये एक दुसरा VPC क्रिएट करावा लागेल पेअरिंग कनेक्शन चेक करण्यासाठी. तर रिजन टू रिजन और अकाउंट टू अकाउंट पण तुम्ही ते ट्राय करू शकता. मल्टी VPC कनेक्शन साठी यूज केला जातो. हा, VPC ची थोडीशी इन्फॉर्मेशन अगेन. VPC पेअरिंग, VPC पेअरिंग in AWS. What is VPC pairing? So one or more VPC कनेक्शन साठी, कनेक्टिव्हिटी साठी तुम्ही VPC पेअरिंग चा यूज आहे. ठीक आहे. So VPC pairing is a networking connection between two virtual private clouds that allow resources in them to communicate privately using their IP addresses. तर हेच आपण कन्सेप्ट ऑलरेडी बघितलेलं आहे. जस्ट ॲज अ डॉक्युमेंटेशन तुम्ही इथे बघू शकता. As if they were in the same network without traversing the public network. See, without traversing the public network. ठीक है. VPC accounts even in the region, simplified multi VPC architecture. तर मल्टिपल VPCs ला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही VPC पेअरिंग चा ऑप्शन यूज करू शकता. तर इथे आहे ऑलरेडी भरपूर साऱ्या स्टेप्स इथे फॉलो करू शकता. डॉक्युमेंटेशन्स आहे अवेलेबल, ते डॉक्युमेंटेशन्स तुम्ही यूज करू शकता. डिपेंड्स ऑन यू हाऊ यू वॉन्ट टू गो विथ. आणि स्वतःचा डॉक्युमेंट सुद्धा क्रिएट करायचा आहे. जर तुम्ही नॅट गेटवे क्रिएट करताय गाईज, नॅट गेटवे जर तुम्ही इम्प्लिमेंट करताय तर त्याचं डॉक्युमेंटेशन क्रिएट करायचं. जसं तुम्ही स्क्रीनशॉट्स वगैरे काढताय त्यामध्ये काय करायचं, छोट्या छोट्या स्टेप्स लिहायच्या की या स्क्रीनशॉट मध्ये काय झालेलं आहे. देन कनेक्ट विथ VPC, देन कनेक्ट विथ राउट टेबल, देन कनेक्ट विथ क्रिएट राउट टेबल, देन अटॅच नॅट गेटवे, असोसिएट सबनेट, अशी
एक ठळक हेडिंग देत चालायचं. तर तो तुमचा डॉक्युमेंटेशन असतो. इवन कुणी नॉन आय टी पर्सन असला किंवा कुठलाही असा कुणी पण असो 10वी 12वीचा पण जरी पर्सन असला तरी तो डॉक्युमेंट बघून परफॉर्म करू शकतो. तर तुमचा डॉक्युमेंट दुसऱ्यांच्या पण कामात येतो किंवा तुमच्याच कामात येईल. समोर जाऊन तुम्हाला रिकॉल करायचं असले तर तुम्ही तुमचंच डॉक्युमेंट परत यूज करू शकता. सो आलोय का आपण इकडे? लोड का नाही होतं हे? Why is taking too much time? Mumbai is taking too much time. Why? Mhm. ओके, सो मुंबई रिजन मध्ये आलोय आपण. इथे सिम्पली काय करायचंय? VPC क्रिएट करायचंय. VPC क्रिएट. याला आता नेटवर्क आपण सेपरेट दुसरं देऊ कारण त्या VPCचं आणि ह्या VPCचं नेटवर्क कोलॅप्स नको व्हायला. त्याला आपण दिलाय 10 डॉट वालं. आपण इकडे दुसरं काय देऊ आपण? VPC ओनली. सो लेट्स कन्सिडर करा माय VPC 2 असं नाव देतो याला मी. तिकडे आपला VPC आहे माय VPC, इकडे आपण माय VPC 2 यूज करू. आणि याचा CIDR मला सांगा. क्लास B ची IP ॲड्रेस. क्लास B ची IP ॲड्रेस काय कोण सांगणार? अरे बोला. प्रायव्हेट IP माहितीये का? ठीक आहे, 172.16.0.0 असा एक IP रेंज याला मी अलॉट करतोय. VPC इन्क्रिप्शन वगैरे बाकी काही करायची गरज नाहीये. माय VPC 2 दॅट्स इट. क्रिएट. आवाज येतोय ना सर्वांना? गाईज, आवाज येतोय का? हो सर. हो सर. ओके, सो इकडे सुद्धा आपल्याला एक कनेक्टिव्हिटी करावी लागेल. सबनेट क्रिएट करून घेऊ एक. हा, आता बघा, तुम्हाला इथे 3 सबनेट दिसेल. कुठे तुम्हाला 2 सबनेट दिसेल, कुठे तुम्हाला 4 सबनेट दिसेल. ते इट डिपेंड्स ऑन रिजन की कुठल्या रिजन मध्ये किती सबनेट अवेलेबल आहेत. जसं नॉर्थ व्हर्जिनिया मध्ये सर्वात जास्त सबनेट्स असतात. मॅक्झिमम काउंट 6 आहे सध्याच्या कंडिशन मध्ये. तर सबनेटच्या काउंट तुम्हाला प्रत्येक रिजन मध्ये डिफरंट डिफरंट दिसेल. कुठे 2, कुठे 3, कुठे 4, कुठे 5 असं राहणार. तर हे डिपेंड करतं तो रिजन किती मोठा आहे आणि त्या रिजन मध्ये किती ट्रॅफिक असते. डेटा सेंटर्स नॉर्थ व्हर्जिनिया मध्ये जास्त असेल. आपण आता सध्या मुंबई रिजन मध्ये आहोत, तर मुंबईमध्ये 3 सबनेट्स. इकडे जर तुम्ही बघितलं नॉर्थ कॅलिफोर्निया, तर बाय डिफॉल्ट किती सबनेट्स आहेत? 2 सबनेट बाय डिफॉल्ट मध्ये असतात. सी, नॉर्थ कॅलिफोर्नियामध्ये 2 सबनेट बाय डिफॉल्ट आहे, मुंबईमध्ये 3 सबनेट बाय डिफॉल्ट आहेत आणि दुसऱ्या कुठल्या रिजन मध्ये त्याचे डिफॉल्ट सबनेट वेगळे असणार, जे AWS ने स्वतः क्रिएट करून ठेवलेले असेल. यू कॅन से अवेलेबिलिटी झोन. जेवढे अवेलेबिलिटी झोन तेवढे सबनेट्स, त्यापेक्षा जास्त तुम्ही सबनेट अजून क्रिएट करू शकता. बट बेसिक आता बघा, नॉर्थ व्हर्जिनिया मध्ये सर्वात जास्त काउंट असेल तुमचा सबनेटचा 6.
बाय डिफॉल्ट मध्ये, म्हणजे 6 अवेलेबिलिटी झोन्स अवेलेबल आहे इथे. यू कॅन सी A1A 1B 1C 1D E F आहे. तर एवढे सबनेट्स अवेलेबल आहेत, अवेलेबिलिटी झोन्स अवेलेबल आहेत, आणि त्या प्रत्येक अवेलेबिलिटी झोन मध्ये एक सबनेट अवेलेबल आहे. सो इथे कन्फ्यूज व्हायचं नाही की सर कुठे 2, कुठे 3, कुठे 4. डिपेंड्स ऑन रिजन, हे व्हॅरी होणार. सब अवेलेबिलिटी झोन्स जेवढे असेल तेवढे तुमचे बाय डिफॉल्ट सबनेट असतील. हा, यानंतर तुम्ही किती पण क्रिएट करू शकता, इट्स ऑन यू. एका VPC मध्ये किती, 200 समथिंग, राईट? सॉरी, एका रिजन मध्ये 200 समथिंग. ओके, सो मुंबईमध्ये VPC आपण क्रिएट केला आहे. माय VPC, गो टू सबनेट. नॉर्थ कॅलिफोर्निया, नॉर्थ व्हर्जिनियाची गरज नाही आहे. हे काय आहे, याची पण आपल्याला गरज नाही आहे. इन्स्टन्स लागेल, सिक्युरिटी ग्रुप, नो नीड. ओके, सो क्रिएट सबनेट. एकच सबनेट क्रिएट करू आपण इथे, पब्लिक सबनेट VPC2 मध्ये. सर VPC आपण दुसऱ्या region मध्ये क्रिएट केलं तर मग बाकीचे सबनेट, राउट टेबल अँड इंटरनेट गेटवे हे दुसऱ्या region मध्ये म्हणजे सेम region मध्ये चालते की दुसऱ्या region मध्ये ऍक्सेप्ट करेल? दुसऱ्या रिजन मध्ये एक सबनेट तर द्यावं लागेल ना त्याला. हो, एक सबनेट तर द्यावं लागेल की तो इंटरनेट पर्यंत जाऊ शकेल, करेक्ट? आपली करेक्ट. तेच एक रिक्वायरमेंट आहे. आणि हा, सबनेट, राउट टेबल हे सगळ्या रिजन मध्ये तुम्हाला सेपरेट सेपरेट क्रिएट करावं लागेल. असं नाही आहे की एका रिजन मध्ये आपण क्रिएट करून टाकलं आणि ते सगळीकडे अप्लाय होईल, असं नाही होणार. हे रिजन स्पेसिफिक सर्व्हिस आहे. ओके. प्रत्येक रिजन मध्ये सेपरेट VPC आणि सेपरेट त्याच्या सगळंच नेटवर्क सेपरेट असेल. सबनेट. ओके सर, ते जे आपण आता कन्फ्युजन होत आहे. नॉर्थ कॅलिफोर्निया मध्ये ह्या सगळ्या गोष्टी करून बघतोय, हे सेम थिंग्स तुम्हाला दुसऱ्या रिजन मध्ये पण कराव्या मुंबईमध्ये. हा. लागतील, तेव्हा तिथे नेटवर्क क्रिएट होईल तुमचा. क्लिअर? ओके सर. तो सबनेट येस. पब्लिकच देऊ याला नाव फक्त. ओके, अँड हिअर इज द IP ॲड्रेस रेंज 172.16.0.0/24. 255 IP ॲड्रेसेस इनफ आहे आपल्याला, आणखी काही करायची गरज नाही आहे. पब्लिक सबनेट, हा VPC क्रिएट होतो इथे. हा VPC दाखवतोय आणि हा इथे सबनेट आपला क्रिएट होतोय. पब्लिक सब. रिजन कोणता आहे? मुंबई रिजन आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. ओके, सो नाव राउट टेबल एक ऑलरेडी क्रिएट झालेला, आणि आपण क्रिएट केलाय का एक? अच्छा, इथे बघा, इथे आपण VPC तर क्रिएट केलाय माय VPC, बट एक राउट टेबल ऑटोमॅटिक क्रिएट झाला का? नाही झाला. तर सो हा क्रिएट इट. डिफॉल्ट असेल सर. हा डिफॉल्ट वाला आहे, पण बाय डिफॉल्ट क्रिएट झाला का? नाही. कुठे कुठे राउट टेबल बाय डिफॉल्ट क्रिएट होतोय, बट इथे क्रिएट झालेला दिसत नाहीये. सो क्रिएट इट. तर ह्या गोष्टींमुळे तुम्ही शॉक मध्ये यायचं नाही. काय म्हणतोय आपण याला, माय VPC2 राउट. सो शॉक मध्ये यायचं नाही, ते करून ठेवायचं. याला IGW पण देऊ. IGW पण क्रिएट करा आणि ते कनेक्टिव्हिटी करून बघा. बट बिफोर विदाउट IGW तो कनेक्ट होईल का विथ वेरिंग कनेक्शन? लेट्स सी, चेक. एक इन्स्टन्स क्रिएट करावा लागेल आपल्याला मुंबई रिजन मध्ये, या VPC मध्ये. सो मुंबई रिजन EC2 एक इन्स्टन्स क्रिएट करतोय जस्ट फॉर दी पिंग रिक्वेस्ट. कळलं? फक्त पिंग रिक्वेस्ट आपण देऊ शकलो पाहिजे, त्यासाठी एक इन्स्टन्स क्रिएट करून ठेवू.
हा वेट करतोय. हा ठीक आहे, काही नाही, थोडा लोड जास्त घेत आहे कनेक्टिव्हिटीसाठी शो करायसाठी. सो इन्स्टन्स सबनेटला आपण पब्लिक सबनेट नाही केलेलं आहे. सबनेट सबनेट सेटिंग मध्ये जाणार, ऍक्शन मध्ये जाणार, एडिट सबनेट सेटिंग, इनेबल, सेव्ह इट. ओके, सो आता जो इन्स्टन्स क्रिएट होईल मुंबई रिजन मध्ये त्याला पब्लिक आयपी आपल्याला अलॉट होईल. नाही जरी झाली तरी प्रायव्हेट आयपी ने पण पिंग करून बघता येईल विथ दी हेल्प ऑफ पिअरिंग कनेक्शन. कारण अजूनही भले आयपी ऍड्रेस अलॉट होऊ दे, बट आयजीडब्ल्यू नाहीये तर तो इंटरनेटवर जाईल का? नाही जाणार. लॉन्च इन्स्टन्स VPC2 VM. कुठलीही मशीन घ्या, आपल्याला फक्त आयपी ऍड्रेसची गरज आहे. आम्ही इथे अमेझॉनच ठेवतोय, काही प्रॉब्लेम होणार नाही, फक्त आयपी ऍड्रेसची रिक्वायरमेंट आहे. सिलेक्ट की पेअर, की पेअर की पेअरची पण रिक्वायरमेंट नाही, आपल्याला पिंग प्रोटोकॉलच यूज करायचा आहे. तर ही जी काही आहे ही घेऊन टाका, काही प्रॉब्लेम होणार नाही. आपण फक्त पिंग करून बघणार आहोत कुठला पण सिक्युरिटी ग्रुप. बट येस, रिक्वायरमेंट काय असेल तर जो पण सिक्युरिटी ग्रुप घेताय तुम्ही त्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये तुमचा 80 पोर्ट नंबर वगैरे अलॉट अवेलेबल असायला हवा. लॉन्च. ओके, डन. नाव कम टू द नॉर्थ कॅलिफोर्निया. इथे यायचं आहे आता पेअरिंग सेक्शन मध्ये. पेअरिंग सेक्शन हिअर. पेअरिंग सेक्शन मध्ये क्रिएट पेअरिंग कनेक्टिव्हिटी. आता VPC1 पेअरिंग कनेक्शन सेटिंग्स. सो नाव VPC1 कनेक्टिव्हिटी विथ VPC2 असं मी नाव देतोय. तुम्ही यू कॅन डू पेअरिंग. काही पण नाव देऊ शकता तुम्ही. आता रिक्वेस्टर, तर रिक्वेस्ट कोण करणार आणि ऍक्सेप्ट कोण करणार हे इथे द्यायचं आहे. तर रिक्वेस्टर VPC कोण असला पाहिजे हे इकडे सांगा तुम्ही. माय VPC आहे या रिजन मधला. ठीक आहे. नेक्स्ट, अकाउंट टू अकाउंट करायचं आहे की अकाउंट टू अनादर अकाउंट करायचं आहे. तर हे पेअरिंग तुम्ही सेम अकाउंट मध्ये करू शकता, रिजन टू रिजन और अनादर रिजन. ठीक आहे. एकाच रिजन मध्ये दोन VPC असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला यूज करायला लागेल हे दोन ऑप्शन, अकाउंट माय अकाउंट आणि रिजन सेम रिजन दिस रिजन. बट येस, माय अकाउंट आहे बट अनादर रिजन आहे. माय अकाउंट आहे बट अनादर रिजन आहे आपल्याकडे. सिलेक्ट रिजन, कुठला रिजन आहे आपला? मुंबई. वेअर इट इज? एशिया पॅसिफिक, मुंबई रिजन. आता या मुंबई रिजन मध्ये VPC असेल, VPC चा आयडी द्यायला लागेल आपल्याला, एक्सेप्टर आयडी. सो VPC मुंबई रिजन मधला VPC, हा VPC कॉपी करा आयडी याचा आणि इथे पेस्ट करा. ठीक आहे. दॅट्स इट. एक्सेप्ट करणारा मुंबईवाला आहे तर तो आपला आयडी इथे आपण दिलेला आहे VPC चा. दॅट्स इट. एवढं करायचं आहे. क्रिएट पेअरिंग कनेक्शन. So pairing connection is now created, but you can see initializing request initialization mode मध्ये आहे सध्याच्या कंडिशनला. कम टू पेअरिंग, इथे हे पूर्ण डिटेल तुम्हाला दिसतीये, बट हा दिसेल पेंडिंग एक्सेप्टन्स मध्ये. स्टेटस काय दिसतंय? पेंडिंग
एक्सेप्टन्स. आता एक्सेप्टन्स करायला कोणाकडे गेलाय? रिक्वेस्ट यांनी पाठवली. कुणी? नॉर्थ कॅलिफोर्निया मधल्या VPC ने रिक्वेस्ट पाठवलेली आहे. आता ही गेली कोणाकडे? मुंबईच्या रिजन कडे. तर इथे सुद्धा पेअरिंग मध्ये यायचं. पेअरिंग कनेक्शन मध्ये तुम्हाला इथे एक रिक्वेस्ट मिळेल पेंडिंग एक्सेप्टन्स मध्ये. सेम जे इकडून आलेली आहे रिक्वेस्ट, सेम रिक्वेस्ट तुम्हाला इथे दिसेल. यू कॅन चेक 7739 7739. इथे भले नाव नाही दिसत तुम्हाला, पण हे आलं आहे एक्सेप्ट करण्यासाठी 7739 सी ID. सो याला काय करावं लागणार आहे? आपल्याला सिम्पली एक्सेप्ट करावं लागेल. रिजन कोण आहे? नॉर्थ कॅलिफोर्निया. आपण कुठे आहोत? मुंबईमध्ये. सी कुठून आलाय रिक्वेस्ट? कॅलिफोर्निया. एक्सेप्ट कोण करणार? मुंबई. तर करायचं आहे नाही करायचं आहे, कनेक्टिव्हिटी द्यायची नाही द्यायची, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायला लागेल. ऍक्शन, accept or reject. So let's accept it. Provisioning. आता हे कनेक्शन इस्टॅब्लिश होत आहे दोन VPC मध्ये. थोडा वेट करावा लागेल. तोपर्यंत हे जर इस्टॅब्लिश झालं ऍक्टिव्ह मोड. ओके, ऍक्टिव्ह मोड आलं. देन त्यानंतर आपल्याला सिम्पली काय करायला लागणार आहे? तर भले कनेक्शन तर इस्टॅब्लिश झालं. आपल्या डायग्राम कडे बघा. आपल्या डायग्राम कडे बघून तुम्हाला समजेल की हे कनेक्शन तर इस्टॅब्लिश झालं, पेअरिंग कनेक्शन फ्रॉम धिस टू धिस. बट अजूनही फोन नंबर एक्सचेंज केले का आपण? IP नेटवर्क चेंज केले का? नाही. सो सिम्पली एक राऊट टेबल क्रिएट करावं लागेल आपल्याला. दोन्ही ठिकाणी राऊट टेबल क्रिएट करावं लागेल. इथे पण एक्सेप्ट करा, इथे रिफ्रेश करा, इथे पण ऍक्टिव्ह दिसेल. एक्सेप्ट केलेला आहे नॉर्थ कॅलिफोर्निया आणि या साईडला आहे मुंबई. सो दोन्ही ठिकाणी राऊट टेबल जो असेल आपल्याकडे क्लिअर. आता आपण हा राऊट टेबल यूज करू शकतो पब्लिक वाला, काही प्रॉब्लेम होणार नाही. किंवा तुमचा हा राऊट टेबल आहे याला सुद्धा यूज करू शकता, प्रॉब्लेम होणार नाही, कारण काही ओव्हरलॅप होणार नाहीये. सो सिम्पली काय करणार यामध्ये? राऊट मध्ये एडिट राऊट मध्ये जाणार आणि इथे दिसतंय इंटरनेट गेटवे वगैरे सगळ्या गोष्टी लागलेल्या. तर ऍड करणार आपण एक राऊट इथे देणार. आता आपण काय सेम या डायग्राम कडे बघा, इथे काय देणार आपण? सोर्स कुठला आहे आपला? डेस्टिनेशन काय आहे? दिस वन. ओके. सो आपण इकडे आहोत कुठे? नॉर्थ कॅलिफोर्निया मध्ये. तर याच्याकडे कुणाचा नंबर असायला पाहिजे? मुंबईवाल्याचा असायला पाहिजे, राईट? सो मुंबईचा जो नेटवर्क असेल VPC नेटवर्क, त्याचा नेटवर्क घ्या. 172.16 आपण अलॉट केलेला आहे. नेटवर्क सी दिस वन. So copy this, use it here. Clear? तर हा कनेक्शन कुणाचा आहे? मुंबईच्या VPC चा नेटवर्क. तिथून रिक्वेस्ट आल्या पाहिजे. कोणत्या नेटवर्क थ्रू यायला पाहिजे? तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कनेक्टिव्हिटी, पेअरिंग कनेक्टिव्हिटी. जर क्रिएटेड आहे का? येस, क्रिएटेड आहे. दिस वन. नेक्स्ट. दॅट्स इट. सेव्ह द चेंजेस. अँड सेम थिंग तुम्हाला या साईडला करायची आहे मुंबई रिजन मध्ये. मुंबई रिजन मध्ये पेअरिंग कनेक्शन तर एक्सेप्टेड आहे. राऊट्स मध्ये जाणार. इथे जो राऊट टेबल आपण क्रिएट केलेला आहे याला राऊट टेबलला एडिट करणार. राऊट्स मध्ये जाणार, एडिट राऊट, ऍड, आणि जो नॉर्थ कॅलिफोर्नियाचा नेटवर्क आहे तो तिकडे आपण प्रोव्हाइड करणार. माय VPC चा नेटवर्क, दिस नेटवर्क, कॉपी, मुंबईमध्ये येऊन इथे राऊट मध्ये तो नेटवर्क देणार. कनेक्टिव्हिटी काय असेल? पेअरिंग कनेक्टिव्हिटी. कनेक्टेड आहे का? येस, दिस वन इज द पेअरिंग कनेक्टिव्हिटी 7739. दॅट्स इट. बाकी काही एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. सेव्ह द चेंजेस. डन.
Okay, so this is how you can connect your two VPCs from same account. Okay, if you want to try, you can ping it using your machines. आपल्याकडे मशीनचा ऍक्सेस आहे ना एक व्हर्च्युअल प्रायव्हेट आहे. आपण इथून बाहेर निघून जाऊ, पब्लिक मध्ये येऊ. पब्लिक मध्ये आलोय आपण. इथे पिंग करू या मशीनचा मुंबई मधला IP ऍड्रेस आलाय का याला? आलेला आहे. प्रायव्हेट करून बघू आपण, प्रायव्हेटने कनेक्टिव्ह होती का? 3116. ओके, नो वरीज. सो पिंग IP ऍड्रेस, एंटर. अच्छा, याला IGW अटॅच नाही केलाय मुंबई रिजन मध्ये. क्रिएट IGW VPC2. दोन्हीकडे नेटवर्क व्यवस्थित वर्किंग करायला पाहिजे, तर दोन्ही VPC कनेक्ट होऊन जातील. VPC2 IGW connect route table my route VPC. इंटरनेट गेटवे नव्हता कनेक्टेड, आता कनेक्ट केला ना आपण. क्रिएट झालाच नाही का अजून? अटॅच टू VPC सॉरी, कुठला VPC घेतला आपण? हा, माय VPC2 झाला ना, ठीक आहे. नेक्स्ट राऊट मध्ये आता दिसेल तो. इंटरनेट गेटवे, here it is. Save the changes, subnet, edit, public, save changes. तर राउट टेबल सेटिंग झाली आहे. मुंबई and this one establish व्हायला पाहिजे कनेक्शन. कनेक्शन इस्टॅब्लिश व्हायला पाहिजे. काही मिस केलंय का आपण? चेक. दोन्ही ठिकाणी माय VPC राउट, पब्लिक राउट. ओके, या राउट मध्ये सेट करायचं होतं का? पब्लिक.
ICMP प्रोटोकॉल दोन्ही साईडला अलॉट करून ठेवा. or you can simply try to use curl ने पण ऍक्सेस घेऊन चेक करता येईल. curl 172.31.36.2 सध्या नाही मिळत आहे. ठीक आहे, लेट्स सी. हा ICMP प्रोटोकॉल पिंग वाला प्रोटोकॉल अवेलेबल आहे की नाही आहे ते चेक करू. दोन्ही साईडला सर्वात आधी इकडे सिक्युरिटी ग्रुप, वन मोर थिंग, कुठल्या इन्स्टन्सला कुठला सिक्युरिटी ग्रुप घेतलाय आपण मुंबईमध्ये तो सिक्युरिटी ग्रुप चेक करावा लागेल. हिअर लॉन्च विझार्ड 3 नावाने आहे, तर त्याला पोर्ट्स वगैरे ऍड करून घेऊ आपण. इथे मला SSH HTTP दिसत आहे, ICMP आणि या रिजन मध्ये पण सिक्युरिटी ग्रुप. इन्स्टन्सला कोणता लागलाय आपला माय VPCSG केलाय का ICMP आहे. सो आय थिंक लेट्स चेक पिंग प्रोटोकॉल. पिंगने काम करून बघायची कोशिश करतोय मी. ठीक आहे, बट पिंग होत नाहीये, काही हरकत नाही. तुम्ही कर्ल वगैरे तिथला तिथे चेक करून बघू शकता. मुंबई इन्स्टन्स तो Amazon लिनक्स मशीन तुम्हाला अशा पद्धतीने लोगो देतो. Amazon मशीन इमेज आणि याचा युजर उबंतू वगैरे जसं नाही आहे, इथे फक्त EC2-user यूज केला जातो. यामध्ये पिंग वर्क होऊन जायला पाहिजे होतं. बट येस यू कॅन ट्राय. मे बी एखादी थिंग माझी सिक्युरिटी ग्रुप मध्ये किंवा इकडे तिकडे कुठेतरी मिस केलेली असेल. सो यू कॅन ट्राय युजिंग प्रायव्हेट IP ॲड्रेस. ठीक आहे, काय हरकत नाही. बघू आपण याला. एक छोटासा काहीतरी इकडे तिकडे चुकलेलं असेल ते बघून घेऊ, काही हरकत नाही. बट येस यू कॅन डू ऑल दिस थिंग्स सिमिलर वे. सगळ्या गोष्टी तुम्ही या सेम टाईपने यूज करा, क्रिएट करा अँड देन ट्राय करा. क्लिअर आहे गाईज? हो सर. आजच्यासाठी सध्या मी इथेच थांबतोय.